पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। राज्यातील युवा वर्ग भाजपशी जोडला जावा आणि पक्षाची ध्येय धोरणं समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा शक्ती जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे। मुंबईपासून सुरू झालेली ही यात्रा राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे। प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचली। यावेळी कार्यकर्त्यांनी या यात्रेचे जल्लोषी स्वागत केले। या दरम्यान महाडिक यांनी कणकवलीमध्ये मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली। युवा जागर यात्रेच्या उपक्रमाचे नामदार नितेश राणे यांनी कौतुक केले। युवा शक्ती जागर यात्रेचा हेतू आणि राज्यभर मिळणारा प्रतिसाद याबाबत कृष्णराज महाडिक यांनी नामदार नितेश राणे यांना सविस्तर माहिती दिली। त्यावर संपूर्ण राज्याचा कानाकोपरा या यात्रेद्वारे पिंजून काढा आणि समाजातील सर्वच घटकांना, विशेषतः युवा वर्गाला भाजपच्या विचारधारेत आणण्यासाठी जोमाने प्रयत्न करा, असा सल्ला नामदार नितेश राणे यांनी दिला। या दरम्यान युवा शक्ती आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावाही पार पडला। त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी भाजपच्या ध्येय धोरणांबाबत तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना युवा वर्गासह समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले। जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीकरण आणि युवा मोर्चाच्या आगामी उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साठम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम राजे भोसले, सभापती प्रितेश राऊळ, मिलिंद मेस्त्री, अशोक सामंत, श्वेता कोरगावकर, दिलीप तळेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। युवा शक्ती जागर यात्रा जी आमचे तरुण तडफदार प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चा कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रामध्ये सुरुवात होत आहे आणि सर्वात प्रथम आमच्या कोकणातून त्यांनी श्री गणेश केलेला आहे आणि महाडिकजींचं नेतृत्व हे तरुण तडफदार असताना ज्या पद्धतीने ते तरुणांशी संपर्क साधत आहेत, त्या पद्धतीने महाराष्ट्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्राची माती म्हणजे काय हे समजून घेण्याचा जो काय प्रयत्न करत आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला एकत्र करून हिंदुत्व विचाराच्या तरुणांना तयार करण्याचं काम जे आमचे कृष्णराज महाडिकजी करतायत, त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे, पाठिंबा आहे। आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उभे आहोत। उद्याचा महाराष्ट्र हा भगवादारांचा महाराष्ट्र आहे आणि तो आमच्या कृष्णराज महाडिकजींच्या नेतृत्वात निश्चित पद्धतीने अजून भक्कम पद्धतीने मोठा होईल असा ठाम विश्वास करतो। नेतृत्वाचं आणि सहस्राच्या उत्साहाला तो या ठिकाणी जो संवाद मिळावा याबद्दल सादर केलेला आहे। आपण सर्व पदाधिकारी आणि एकूणच व्यासपीठावरील सन्मानित उपस्थिती याच्या ठिकाणी कृष्णराज महाडिक यांचं आपण हार्दिक स्वागत करतो। कृष्णराजी, या आमच्या कोकणच्या भूमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। रितेश पोंदे, मोर्चा हे फक्त राजकारणाशी निगडीत नाही आहे, हे आपण सर्वांनी नीट समजून घ्या। युवकांशी निगडीत कुठलेही विषय असू देत, विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे विषय असू, प्रत्येकाकडनं शिकायचं आहे।
युवा मोर्चा महिला मोर्चाच्या कोटुसकर ताईंनी सुद्धा सांगितलं, फादर बॉडीचे आपले जिल्हाध्यक्ष साहेबांनी पण सांगितलं. तुम्ही एकदम थोडक्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आमच्या सर्वच युवकांना केला. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.